लाल बाल पाल आणि असंख्य राष्ट्रनायकांनी देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली। या महान स्वातंत्र्यवीरांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्य भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत। या सर्व वीरांना मी विनम्र अभिवादन। मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, समानतेने आणि सुरक्षिततेने जगण्याची संधी मिळते। आपल्या संविधानाने आपल्याला लोकशाही, सामाजिक न्याय, समता, बंधुभावाचे मूल्य दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान ही आपल्या राष्ट्राची सर्वात मोठी ताकद आहे। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर प्रतापसिंह सरनाईक पालकमंत्री यांच्या समोरच आत्मदहनाचा इशारा ज्यांनी दिला ते ग्रस्त आपल्या सोबत आहेत। नेमकं काय घडलंय हे आपण त्यांना विचारूया। नमस्कार। जय लहुजी, जय अण्णाभाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024 चा जो सामाजिक न्यायाचा विषय आरक्षण उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो 5 राज्यामध्ये देशातल्या आरक्षण लागू झालंय, आपण म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचा हा महाराष्ट्र आहे। आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण सुप्रीम कोर्टानं देऊन सुद्धा 2 वर्ष झाले, बदर समिती अहवाल देऊन सुद्धा 5.5 महिने झाले, तरी इथला शासनकर्ता माणूस देवेंद्र फडणवीस साहेब हे आम्हाला मातंग समाजाला आणि वंचित सर्व जातींना आरक्षण कधी देणार आहेत? आमचा जीव गेल्यानंतर देणार आहेत का? आमच्या पिढ्या अशा शिक्षण शिकून बर्बाद झाल्या। माझी कळकळीची विनंती आहे, माझी तब्येत ठीक नाही, जरी मी मेलो तरी मला माझ्या समाजाला एवढं सांगायचं आहे, इथून पुढचा लढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हणले होते, हे मानवा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस। ह्या एका वाक्याला प्रेरित होऊन तुम्ही हा लढा या शासनाची लावून धरा, एवढीच कळकळीची विनंती मी करतो। जय लहुजी, जय अण्णाभाऊ। पालकमंत्र्यांच्या समोर तुम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला, त्याच्या अगोदर काय त्यांना पूर्व सूचना वगैरे दिली होती का? मातंग समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुम्ही नारा सुद्धा दिला होता, आरक्षण उपवर्गीकरणाचा विजय असो असं म्हणून तुम्ही पेट्रोल ओतून घेतलं, आत्महत्याचा प्रयत्न केला। नेमकं काय हेतू होता तुमचा? काही नाही, आम्ही निवेदन दिलतं, आम्ही सर्व आमचे समाज बांधव, मुकेश शिंदे, लोंढे हे सगळे समाज बांधव, समाजातले सर्व युवक मिळून आम्ही निवेदन दिलं होतं, हे शासन आम्हाला कधीच या आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करणार आहे? फडणवीस साहेब आमच्याकडून आहेत, पण आमचा जीव गेल्यानंतर आरक्षण देणार आहेत का हे आम्हाला कळत नाही। तळ्यात का मळ्यात हे चालू आहे। फक्त मातंग समाजाने संघटित होऊन सर्व जातीतले वलार असेल, वाल्मिक असेल, मैतर असेल, लोहार असेल, हिंदू काटिक असेल, भंगी असेल, या सर्व जाती धर्मांना संघटित करून तुम्ही लढा घ्या। हे पण सर्व समाजावरती जे लोक आजपर्यंत जे साहित्य लिहून ठेवलं माझ्या अण्णाभाऊनं, त्या साहित्याचं सर्व वंचितासाठी साहित्य लिहून ठेवलंय, त्याचं काहीतरी सर्व गरिबांनी विचार करून हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने दिलेलं लागू करावं, एवढंच म्हणणं आहे। पालकमंत्र्यावर काय राग होता तुमचा आज? पालकमंत्र्यावर हे माझे पालकत्व आहेत। पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे की इथल्या मातंग समाज आणि वंचित समाजाला न्याय आपण दिला पाहिजे। एका सुद्धा आमदार महोदयांनी, सर्व पक्षाचे जे आमदार आहेत कुणी सुद्धा हे आरक्षण वर्गीकरणाचा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तरी सुद्धा इथले आमदार महोदय, मंत्री महोदय साहेब मूग गिळून गप्प आहेत का? इथले युवक मेल्यानंतर ह्यांचा आत्मा जागृत होणार आहे का? मला एवढाच प्रश्न पडलेला आहे। एवढं शिक्षण तुम्ही शासन देतं आणि माझ्या वंचित समाजाला कधी न्याय देणार आहे? मातंग समाज आजपर्यंत इथल्या सर्व समाजासोबत व्यवस्थित सगळ्या बंधू भावाने राहिलेला ह्या समाजाला कधी तुम्ही न्याय देणार आहे? मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर हे आरक्षण लागू करावं। मातंग समाजाला काय आव्हान करणार आहेत? मातंग समाजाला मी एवढंच आव्हान करेन की एक संघ होऊन
एक ताकद बनवून इथल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आपण लागू करून घ्यावं आणि जे बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं 59 जातीतल्या लास्टच्या जातीपर्यंत हे आरक्षण पोहोचावं, हे त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी इथला मातंग समाज बाबासाहेबाचा एक विचार घेऊन पुढे जावं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने जे साहित्य लिहिलंय वंचिताचं, ते साहित्य पण त्यांना प्रेरित करून हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मला जास्त काय बोलता येत नाही, मला मातंग समाजाला संघटित करूनच तुम्ही हा लढा पुढे घेऊन जावा. बघा, कार्यकर्ते एवढे स्वाभिमानी झालेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न शेवटच्या स्तरापर्यंत आरक्षण गेलं पाहिजेत, ही भूमिका आजच्या आत्मदहन करणाऱ्या अभिजित देडे यांनी मांडलेले आणि पालकमंत्री जे आहेत प्रताप सरनाईक साहेब यांनी विधानसभा, विधान परिषद, मुख्यमंत्र्याकडे हे घराणं नेलं पाहिजेत आणि मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण करून न्याय मिळाला पाहिजेत. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाने दिलेले जे ऑर्डर आहे, त्यांनी जी केलेली महाराष्ट्र सरकारला सूचना आहे, त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी अशीच या आत्मदहन करणाऱ्या अभिजित देडे यांची भावना आहे. माझा राग आहे आमदार, खासदार, मंत्री महोदय आमचा प्रश्न का उचलत नाहीत, तो महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये तो प्रश्न उचलावा अशी ही त्यांची रास्त मागणी आहे. आणि मातंग समाजाने एकजुटीनं कायम हा लढा लढावा आणि समाजाच्या हितासाठी आरक्षण मिळवून घ्यावं अशीच भावना त्यांनी बोलून दाखवली. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे.